विज्ञान भारती क्या करती है, कहाँ से उसकी स्थापना हुई, कब हुई और क्या क्या करती है विज्ञान भारती, उसके बारे में बहुत थोड़ा बताऊंगी। और आपको अभी सर ने बताया कि 15-20 बच्चों का है कि जिसको साइंटिस्ट होना है, तो उनके लिए थोड़ा और बताऊंगी। 9th और 10th के बच्चों के लिए भी बताऊंगी। साथ साथ ये जो बस आप बाहर देखी वो क्यों आई है, यहाँ पे क्यों आई है और क्यों लेके आए, उसके भी आपको जानकारी दूंगी। वैसे भी जवाहर नवोदय विद्यालय से मेरा दिल से रिश्ता है। वो क्यों है, तो मेरी बेटी 1996 और 97 की जवाहर नवोदय की विद्यार्थिनी थी। उसके पापा डॉक्टर थे, लेकिन उनकी इच्छा थी कि उनकी बेटी साइंटिस्ट बने। क्यों? क्योंकि साइंटिस्ट कोई ना कोई खोज करता है। डॉक्टर होना बहुत इजी बात है। आप में से बहुत सारे सोचेंगे मुझे डॉक्टर होना है, इंजीनियर होना है या आईटी में जाना है, लेकिन साइंटिस्ट होना उससे ज़्यादा प्रेस्टिजियस है। अभी आपके दो शब्द बताए ना, एक विरोध करना और एक प्रेस्टिजियस यानी प्रसिद्धि। उसका मतलब ये भी है कि गौरवान्वित होना, प्रेस्टिजियस, ये भी एक मतलब होता है। मेरी बेटी जब जेएनवी में थी, तब तो उनकी सेकेंड बैच थी उस वक्त, जिस वक्त उसने पास किया और छठी में वहाँ पे गई, तब उसकी दूसरी बैच थी। पहली एक बैच थी 7th की और उसकी दूसरी बैच थी 6ठी की। उसने वहाँ पे पढ़ाई की तो उसके साथ के जो बच्चे थे आज कहीं ना कहीं टॉप लेवल पे हैं। जेएनवी का ये सबसे बड़ा हाथ रहता है। जेएनवी का यानी वहाँ के सारे शिक्षकों का हाथ रहता है कि बच्चों को कहीं ऊपर तक लेके जाए। आज मेरी बेटी है तो मैं बहुत गर्व से कहती हूँ कि वो मेरी जेएनवी की विद्यार्थिनी है। बहुत बढ़िया। और जब हमारे यहाँ इसरो की बस आने के तय हुआ था, तब हमने सोच लिया था कि पश्चिम महाराष्ट्र, यानी अभी एक बस इसरो की पश्चिम महाराष्ट्र के लिए कुछ 3-3.5 महीने के लिए हमको दी गई है। तो तब हमने तय कर लिया था कि जेएनवी के जितनी स्कूल है, यानी पश्चिम महाराष्ट्र बोले तो 7 जिले हैं, नाशिक, नगर, कोल्हापुर, सोलापुर, सांगली, सातारा और पुणे। तो 7 ही जिलों में पहले सब कोई स्कूल का इन्विटेशन आए ना आए, लेकिन हम जेएनवी में खुद लेके जाएंगे। वजन कॅरी करू शकते। ह्या सॅटेलाइटचं ह्या रॉकेटचं नाव आहे ASLV। याचा फुल फॉर्म आहे ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल। 150 kg वजन कॅरी करू शकते। बाहेर जर रोहिणी सॅटेलाइट बघितलं, प्रिंसिपल का नाम और कितने बच्चे आए हैं। PSLV सॅटेलाइट जी सोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहे। ही रिपोर्ट में 150 किलोग्राम वजन कॅरी करू शकतो। त्याच्यामध्ये विकास इंजिन यूज केलं होतं। ते विकास इंजिन जे बनवलं ते आपण फ्रान्ससोबत मिळून बनवलं। आणि ही आहे GSLV आहे, जे की जिओ स्टेशनरी सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल आहे, ज्याच्यामध्ये आपण 4 बूस्टर यूज केले होते, जे की त्याला जास्त स्पीडने घेऊन जाऊ शकतो, जे की त्याला अर्थच्या लो सोडत होते। 2 बूस्टर यूज केले होते आणि 2 विकास इंजिन यूज केले होते। हे फक्त 2 स्टेजचं आहे आणि ह्याच्यामध्ये 4000 किलो वजन कॅरी करू शकतो। आपल्याला दिसते का पाठवलं
Chandrayaan-3 successfully entered the lunar orbit at an intended distance of 164 kilometers by 18,074 kilometers. Then the spacecraft achieved a lunar orbit of 153 kilometers by 163 kilometers through a series of lunar bursts. On August 17, 2023, the lander हीट पण ऍब्झॉर्ब केल्यावर सॅटेलाइट खराब होऊ शकतो म्हणून याच्यावर असा कलर दिलेला असतो की त्याच्यामुळे हीटमुळे ह्याला काही होत नाही. माहित नाही. भास्कर सॅटेलाइट आहे हे दोनदा लॉन्च झालं होतं, भास्करा 1 आणि भास्करा 2. हे काय करत होतं की अर्थच्या सगळ्यात जवळची जी ऑर्बिट आहे ना त्याचं ऑब्झर्वेशन करत होतं आणि याचा पर्पज काय होता की ओशनोग्राफी, टेलिमेट्री आणि हायड्रोलॉजी. ओशनोग्राफी म्हणजे ओशनची स्टडी करत कुठं किती डेप्थ आहे, हाईट आहे आणि सायक्लोन आणि टेलिग्राफी म्हणजे आपण इथून स्पेस रेडिओ कम्युनिकेशन करू शकतो. आणि रोहिणीची येथील 4 सॅटेलाइटची एक सिरीज आहे त्यातले 3 सक्सेसफुल झाले आपल्या आणि 1 नाही झाला आणि हे रोहिणी अजून पण रोटेट करते. ते फक्त एक्सपेरिमेंट केलं. 23 ऑगस्टला लँड झाल्यामुळं आपण 3 दिवस इस्रो डे म्हणून इस्रोचं फुल फॉर्म सांगा काय? इंडिया स्पेस रिसर्च त्यांनी लॉन्च केलेलं मिशन सगळ्यात सक्सेसफुल झाला म्हणून आपण 23 ऑगस्टला इस्रो डे मग आता चंद्रयान आज आपल्यासाठी एवढं खास तर आपल्याला चंद्राचा लाईटवाला म्हणजे ठराविक किलोमीटर जातील आणि त्या सॅटेलाइटने काय काम करायचं म्हणजे त्यासाठी इस्रोची परवानगी घेतली आणि इस्रोचं जे कॉम्प्युटराइज जे सगळं मेकॅनिकल वापरायचं असतं ते त्यांचं वापरलं होतं. आणि तुमच्यासारख्या शाळेतल्या मुलांनी बरं का, मोठी मुलं नाही, IITची वगैरे कुठली नाही, इंजिनिअरिंगची नाही, कोण नाही, शाळेतल्या 8वीच्या पुढचे 6वी 7वीच्या पुढच्या मुलांनी छोट्या छोट्या सॅटेलाइट बनवले होत्या आणि एका वेळेला 150 सॅटेलाइट आकाशात सोडल्या होत्या आणि त्यांनी त्यावेळेला आकाशातलं आपलं वातावरणावरचं जे काय असतं ना, म्हणजे वातावरणात ऑक्सिजन किती आहे, हायड्रोजन किती आहे, कार्बन डायऑक्साईड किती आहे, पाण्याचा भाग किती आहे, ते सगळं त्या सॅटेलाईटमधल्या म्हणजे आतमध्ये छोटे कॅमेरे बसवले होते आणि त्यांनी त्याचं संशोधन करून ते रिपोर्ट त्यांनी इस्रोला दिले होते. आणि गंमत म्हणजे ते सगळे रिपोर्ट सगळ्यांचे सारखे होते आणि तो गिनीज बुकमधला रेकॉर्ड आहे की आपल्या भारतीय लहान मुलांनी तुमच्यासारख्या मुलांनी केलेला तो प्रयोग होता. आणि हे दरवर्षी इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल विज्ञान भारतीकडनं घेतलं जातं. ज्या गावात घेतलं जातं त्या गावातली मुलं काही ना काही वेगवेगळे प्रयोग करतात आणि ते आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि जे काही पहिलं पाठवलं होतं ना त्याचं नाव आहे आर्यभट्ट. तर हे आर्यभट्ट सॅटेलाइट पहिल्यांदा पाठवलेलं बघा इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाठवलेलं सॅटेलाइट आहे हे आर्यभट्ट. मग हे वरती पाठवलं गेलं त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन केलं गेलं की तिथं काय काय आहे. तर हे सॅटेलाइटच्या आहे ना आपल्याला इथं बसून सगळी स्पेसमधली माहिती आपल्याला भेटते, अंतराळातली माहिती आपल्याला सगळी ह्याच्याद्वारे भेटते. मग नंतर काय केलं त्यांनी की भास्करा ह्याचे 2 पार्ट, भास्करा 1 आणि भास्करा 2 हे सॅटेलाइट वरती पाठवलं गेलं आणि आपली जी पृथ्वी आहे का पृथ्वीच्या कडेचे जे ऑर्बिटल्स आहेत का त्याच्यामध्ये ह्याला पाठवलं गेलं आणि इथली माहिती काढली गेली की तिथं काय आहे बाबा, की तिथं खोली किती आहे, तिथलं ॲटमॉस्फिअर कसं, तिथं वातावरण कसं आहे ते ह्या सॅटेलाइटनं आपल्याला कळतं. आणि ह्याचं पर्पज म्हणजे ह्याचं हे कशासाठी पाठवलं गेलं ते कशासाठी पाठवलं गेलं तर ओशनॉलॉजी, ओशोग्राफी. मग ते कशासाठी तर मग ओशन म्हणजे काय, समुद्र. मग तिथे आपल्याला असं वर पण थांबून तर आपल्याला कळणार नाही की समुद्रात काय काय आहे. मग आपल्याला सॅटेलाइट वर पाठवतो मग आपल्याला कधी कुठं किती खोली आहे, कुठं कुठला प्राणी आढळला जातो आणि मग कधी आपलं वादळ येते समुद्रात तर ते आपल्याला अगोदर सांगितलं जातं की आधी तो वादळ येते ते कशामुळे कळतं की त्या सॅटेलाइटवर आपल्याला सांगतो.
ना त्यांची मदत घेतली होती. आणि हे भास्कर आणि रोहिणी बनवलेलं ना त्यावेळेस ह्याला कुणाचीही गरज लागली. आपल्या भारताच्या स्वतःच्या दमावर वरती पाठवलं गेलं. आणि आता तुम्हाला इथे हे दिसतील अशा तारा. तर हे काय आहेत? अँटीना आहेत. पहिल्यांदा तुम्हाला दिसेल की असायचे आकार वेगवेगळे दिसतात का तुम्हाला? इथं मोठं आहे, त्याच्यावर छोटं, नंतर ते छोटं. तर बघा तिथं ते शील्ड आहे. त्या शील्डमध्ये हे सॅटेलाइट बसवलं जातं आणि वरती पाठवलं जातं. मग त्यांनी काय केलं की आता बघा हे मोठं आहे म्हणजे मोठी शील्ड लागेल आपल्याला. कवर एका बाजूला उघडून स्पेसमध्ये जातात. ते खाली येतात का रे? काय येत नाही? वरल्या साईडची आपली ती वरून घेत नाही, कारण त्याचं ग्रुप ऑपरेशन त्यांचं संपलेलं असतं म्हणून हे स्पेसमध्ये जातात. आणि हे स्वतंत्र राहतात, त्याचे पॅनल वगैरे ओपन होतात बरं का. आणि ते तिथं अद्भुत तशीच राहते. सर आता अशी टेक्नॉलॉजी एक एक चीज उन्होंने हाथों से बनाया सॅटेलाइट आर्यभट. हे आपण जेव्हा लॉन्च केलं तेव्हा आपल्याला अमेरिकेची मदत लागली पहिल्यांदा. पण आपण कुठे जमा करू? माझ्याकडेच करा. तुमच्याकडे मोठं अक्षर काढा.